हॅलो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम थोडं कडक करायला ट्रबल द्या थोडा ट्रबल रूप पाहता लोचणी आवाज द्या मॉनिटरला आवाज द्या रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी वा टाळ हा टाळ 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 रूप पाहता लोचणी
धर्माचे पालन करणे पाखंडा करणे पाखंडा करणे पाखंडा धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड हे जे आम्हा करणे काम हे आम्हा करणे काम हे जे आम्हा करणे काम हे आम्हा करणे काम हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम कृष्ण उतारे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम हे आम्हा करणे हेची आम्हा करणे काम हे आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका मने साना थोर तुका मने साना थोर तुका मने साना थोर आहे भेड भाड तुका म्हणे जाना दूर तुका म्हणे जाना दूर तुका म्हणे जाना दूर हेचे आम्हा करणे काम 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 बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ठोपार कुमार टाळे कुमार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार 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 टाळ्या वाजवा टाळ्या सिटी नका वाजवा चिखली पर्यंत आवाज गेला पाहिजे वाजवा टाळ्या टाळ मृदंग टाळी टाळ वा ठोपा 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 ठोपा
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
बटन खाली करा करा खाली करा खाली. हॅलो लाल बटन वर करा करा. हॅलो करा वर. हॅलो करा जास्त नाही. हॅलो हॅलो थोडं विकोचं वर करा जास्त. हॅलो बेस कमी करा. हॅलो विको कमी करा थोडा खाली करा. हॅलो करा कमी हॉल आहे हॉल करा 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 कमी. हॅलो वडान खाली बटन. हॅलो वडा वडा खाली. हॅलो जांभळं बटन जांभळं घ्या खाली असं. हॅलो हा बस. आवाज द्या थोडा. गेन वाढवा याचा सेपरेट गेन. गायन करायच्या वेळेस विको द्या त्याच्यावरच हात ठेवा. आता सेटिंग लागली चांगली. विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखांड खंडाण हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम. नाही भिडभार तुका म्हणे सानाथूर हेचे आम्हा करणे काम बीड वाढवा विनाम. विठ्ठल 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 भगवान की जय. विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की मारुती महाराज की जय. विठाला विठाला थोडा कडक करा बेस कमी करायचा. हॅलो हॅलो कडक करा. हॅलो 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 थोडा आता गेन द्यायचं कुसा जास्त नाही एवढासा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडाण हेचे आम्हा करणे काम बेस थोडा बीज वाढवावे नाम. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रेहि
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता. गजानन ज्ञान मूर्तिम साक्षात प्रेम स्वरूपिणम गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. बाबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आतत्रया जननी देवाची हे, आतत्रया जननी देवाची हे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. राम सुख उपजो दुःख मीत गयो. गायन करायच्या वेळेस वर करायचं. 14 भयो उजियार, सुख उपजो दुःख मीत गयो. 14 भयो उजियार, अंग अंग की राग उलट गयो. जब प्रगटो राग कल्याण, करू कल्याण तो होवे कल्याण. 4 प्रहर कल्याण, सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण. गुजराती भाषेत श्रीकृष्णाला केलेलं हे नमन आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्या मालगणी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा समस्त गावकऱ्यांच्या अथोनात प्रयत्नातून या ठिकाणी संपन्न होत असतो. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी अविरतपणे चालू आहे. श्री गुरु श्री 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 1008 परिवज्राचार्य आचार्य हरिचैतन्यजी स्वामी महाराज पाटणकर बाबा यांच्या कुशल आशीर्वादाने हा कार्यक्रम इथपर्यंत चालत आलेला आहे. आणि ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालंय, ज्यांचं या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचं घटक म्हणून मार्गदर्शक आहे, आमचे परमस्नेही परम आदरणीय आमचे मित्र, आपल्या गावातील भूमिपुत्र, नवे नवे आपल्या गावातलं नाव महाराष्ट्रामध्ये गाजवणारे, ज्यांच्या वाणीमध्ये संप्रदायाची शक्ती आहे, असेच आपल्या गावातील भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज चिंचोले यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचे सौभाग्य आहे. त्यामध्ये आदरणीय महाराजांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून आपण ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा रसपान या ठिकाणी करत आहात,
परमस्नेही परम आदरणीय रिसोड तालुक्याचं वैभव वाणीभूषण विनोद मूर्ती आमचे श्री हरिभक्तीपरायण आमचे मित्र तुकारामजी महाराज जायभाई यांच्या व्यासपीठावर हे आपल्याला या ठिकाणी भागवत कथा सांगत आहेत. आणि आज 5व्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करत आहे. 5 दिवस या ठिकाणी परिपक्व झाले आणि 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प मारुती रायाच्या चरणावर समर्पण करण्याच्या निमित्ताने श्री गुरु जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडलेला आहे. विठाला 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 अभंग फार मोठ्यांचा आहे. आपले लोक सुद्धा समाजामध्ये समाज प्रबोधन करत असताना धर्माविषयी आजकाल फार बोलतात, सगळेजण बोलतात. पण कधीतरी अभ्यास करत असताना गाथे ग्रंथ आपण उघडले पाहिजे, त्याच्यामध्ये साधूंनी केलेलं मार्गदर्शन हे कधीतरी वाचलं पाहिजे. ऐकायला येते ना बाहेर माझे बापा हो ऐका. आपल्याकडे फक्त आता पाऊण तास शिल्लक आहे. 8 वाजता कीर्तन चालू झालं, मी 10 वाजेच्या पुढे एक मिनिट सुद्धा जाऊ देणार नाही. 10 वाजता आपल्याला संपवायचं आहे. फक्त कसं श्रवण करत असताना असं सुतक पडल्यासारखं बसायचं नाही. सुतक पडल्यासारखं बसायचं नाही. बघा आपल्या मालंगणी गावामध्ये आपल्या गावातील भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम चालू आहे. पंचकृषीला लाजवेल असा हा कार्यक्रम चालू आहे. मी देवाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, मालगणी कर की फक्त या कार्यक्रमाला कोणाची नजर लागू नये म्हणजे झालं. कारण कार्यक्रमाला एखाद्याची नजर लागली की कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ होतो. कार्यक्रमाला सहकार्य असलं पाहिजे. कार्यक्रमाला तुमचा अथापासून इतीपर्यंत सहभाग असला पाहिजे, सहकार्य असलं पाहिजे. कारण कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला उभा करायचा असेल, या कार्यक्रमाचा संबंध तुमच्या जाण्यापर्यंत आहे. सांगेल मी तुम्हाला कदाचित नसेल हे पटत, पण मी पटवून देण्याचं काम करतो, कारण आमचं कामच येते. या धर्म मंडपाचा, या धर्म कार्यक्रमाचा, हा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा जो कार्यक्रम आहे, अर्थात संप्रदायाचा जो कार्यक्रम आहे, हा आपल्याला 4 जणांच्या खांद्यावर नेईपर्यंत सहकार्य करत असतो. मला सांगा, भागवत सप्ताहाचा धर्म मंडप जर तुम्हाला उभा करायचा असेल तर तुमच्या मालगणी गावामध्ये 3च खांबे लावतात, बरोबर आहे? 3च लावतात ना? बोलत जा ना, बोला ना. का 4 लावतात? नाही 3 लावत असतील कदाचित तुमच्याकडे. मग आपण मेल्यानंतर आपल्याला खांदेकरी सुद्धा 3च असतात ना? नाही 3च असतात. नाही बरं. मेल्यानंतर जर आपल्याला स्मशानापर्यंत अंतिम निरोप देण्याकरता 4 जण खांदेकरी राहत असतील तर मला असं वाटते की आपल्याला धर्माचा धर्ममंडप उभा करण्यासाठी सुद्धा 4 खांबाची गरज आहे. आणि त्या 4 खांबामध्ये आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे. तुमचं सहकार्य असलं पाहिजे बरं. कारण मी नेहमी सांगत असतो तुकाराम बुवा, वक्त्याची आणि श्रोत्याची दोस्ती झाली पाहिजे. जोपर्यंत वक्त्याची आणि श्रोत्याची दोस्ती होत नाही तोपर्यंत सांगण्याची मजाच नाही. विठाला 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 विठाला. कारण हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, एकदम थोडं, कहीं दूर जाने का किनारा न मिलता, अगर तुम न होते, अगर तुम न होते. थोडं देत जा हो, थोडं देत जा. हमें जो तुम्हारा सहारा ना मिलता, कहीं दूर जाने का किनारा ना मिलता. याचा अर्थ, गाण्याचा अर्थ सुद्धा असतो बरं. तुम्ही म्हणसाल महाराज प्रमाण सोडले गाणेच लावले. गाणे नाहीत. काही गाण्याचा भाव जीवनामध्ये उतरून घेण्यासारखा असतो, आत्मसात केला पाहिजे. जर आमच्या सारख्याच्या समोर तुमच्यासारखे लोक ऐकण्यासाठी बसले नसते तर आम्ही कोणाला सांगितलं असतं ढेकळाला? कितीही त्रिकाण विद्वान पंडित असू द्या, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कंठस्थ असू द्या त्या बिचाराचे, पण त्याच्या समोर जर ऐकण्याकरता श्रोते नसतील तर मला असं वाटते त्याच्या पांडित्याला कुठल्याच प्रकारची किंमत राहत नाही. वक्ता तो वक्ता नाही, श्रोते नाही. म्हणून तुम्ही आहे म्हणून आमचं दुकान चालू आहे. आणि खास करून तुम्ही आहे म्हणून. माणसं तर आहेतच, पण मला असं वाटतं की बोटाच्या कांडावर मोजण्यासारखी माणसं बसलेली आहेत. काय प्रचार करण्याकरता गेले का काय कुठं? माऊल्यांचं खरंच कौतुक जितकं केलं तितकं थोडं आहे महाराज. शुभम महाराज बघा तुम्ही, सगळ्याच्या अगोदर उठते बिचारी ती. सगळ्याच्या अगोदर उठते. सगळ्यांचा आवर चिवर करून, भांडी धुणी करून, सगळ्यांना खाऊ पिऊ घालून बिचारी दुपारी तिला आराम करण्यासाठी वेळ शिल्लक नसतो.
पुन्हा अर्धा पाऊण तास त्या माऊलीनं आराम केला की संध्याकाळी तिला पुन्हा चूल शेगडी गॅस पेटवावी लागते, कारण आपल्या प्रपंचातल्या लोकांचा तिचा पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे बिचारी संध्याकाळी सगळ्यांचा स्वयंपाक पाणी त्या ठिकाणी करते. सगळ्यांना अगोदर ही माऊली वाढून देते, नंतर वाढलेले खरकटे भांडे ती धुवून काढते. आणि मला असं वाटते सगळे लेकरं बाकरं पती परमेश्वर गणगोत जर पाहुणे आले असते तर ते सुद्धा सगळ्यांना ती माऊली झोपी घालते. आणि सगळे झोपल्यानंतर ती माऊली झोपते. आणि एवढं सगळं करून सुद्धा ती माऊली कीर्तनात येते, म्हणून तिचं कौतुक केलं पाहिजे. कुठे गेले माणसं असले पाहिजे, कुठे गेले तरुण मंडळी असले पाहिजे, ती दिसत नाहीत आजकाल. आम्ही येताना राऊतवाडीच्या कोपऱ्यावर भले मोठे आकाशी पाळणे आलेले आहेत महाराज. आकाशी पाळणे दिसले ते आज. आता चिखली जितक्या दिवसाचे आले पण आमचं काही लक्ष नव्हतं, कारण कार्यक्रमाला फिरत राहावं लागतं, त्याच्यामुळे काही अशी विदाऊट हिंडण्याची परमिशन आम्ही स्वतःला देत नाही. कामाच्या व्यक्तीवर कुठे फिरत नाही. इतकी गर्दी होती की तिथून 5 मिनिटं गाडी निघली नाही, इतकी ट्रॅफिक होती. आणि तिथं काही तुमच्या माझ्यासारखे वयोवृद्ध लोक नव्हते, सगळे यंग तरुण होते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माझा अभंग सुद्धा धर्म आहे आणि मी धर्मावरच तुम्हाला बोलणार आहे. कारण मला सांगायचं एवढंच होतं की आज तुमच्या माता माऊल्यांमुळे हा परमार्थ टिकून आहे. या माऊलीची कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये आजकाल मला कमतरता भासत नाही, कारण ह्या माऊल्या नळावर सुद्धा पहिले पुढे आहेत. नळावर पाणी भरण्याकरता जातीनं पुढे असतात. शेतामध्ये जर सोयाबीन सोंगायला गेली तर मला असं वाटते तिच्या नवऱ्याच्या पुढे ती एक आवडभर असते, त्याला घेऊ लागते ती. याला नाही जमत सोयाबीन सोंगणं, ज्याने ज्याने सोंगली त्याला माहित आहे. काळजी करू नका, मी आहे, तुम्ही फक्त चालू राहा. राहू द्या दादा तसंच. विठाला विठाला ही म्हणते तुम्ही काळजी करू नका. बघा किती काळजी करते ती. आणि सोयाबीनच्या सीझन मध्ये तर फार अवघड कार्यक्रम आहे महाराज. मी नाही, मी गेलो, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला अनुभव आहे त्या गोष्टीचा. सगळ्यांना अनुभव आहे, असलं पाहिजे. पती परमेश्वर बिचारा मस्त जाण्याच्या टायमावर उठतो आणि ही माऊली 3 वाजताच उठून चूल पेटवते, स्वयंपाक पाणी करून मग जातात. एवढं करून सुद्धा सगळ्याच्या पुढे आवडभर असते आणि नवऱ्याची पात घेण्यासाठी पुढून मागे येते. म्हणून माता वर्ग महिला वर्ग हा सगळ्या विषयांमध्ये अग्रेसर आहे, पुढे आहे. नळावर पाणी भरण्यासाठी सुद्धा पुढे असतात, काम करण्यामध्ये सुद्धा पुढे असतात, भांडण करण्यामध्ये सुद्धा पुढेच असतात, है का नाही? भांडण झालं की मग पहा तुम्ही त्या कशा बोलतात. कधी न ऐकलेले अभंग, कधी न ऐकलेले गाणे, कधी न ऐकलेले तिची वाणी. ज्या दिवशी भांडण होते त्या दिवशी तिच्या तोंडातून शब्द पहा कसे निघतात. तू फक्त बाहेर ये, मग सांगतो तुले. हॅलो, पहिल्यासारखंच राहू द्या. विठाला 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 हॅलो ठाला राहू द्या, असाच राहू द्या. म्हणून धर्माचं मुख्य कार्य जर कोणी जोपासण्याचं आणि जपण्याचं काम करत असेल तर आपण सगळा माता वर्ग या ठिकाणी याचं काम करत आहात. आणि आमची लोक आजकाल समाजामध्ये फिरत असताना धर्माविषयी जास्त बोलतात. कधी काळी त्यांनी ग्रंथ गाथा उघडून पाहिला पाहिजे की ज्या धर्माचं ज्ञान आपण सध्याच्या या कष्टतर कलियुगामध्ये समाजाला देतो, या धर्माचा विचार कधी काळी 450, 500, 700 वर्षापूर्वी संतांनी केलाय. म्हणून आज निरूपणाकरता जो अभंग निवडला हा श्रीमंत तुकाराम महाराजांचा आहे. वास्तविक पाहता श्रीमंत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने काय बोलावं, मी नेहमी सांगत असतो आणि आज सुद्धा तुम्हाला सांगेल. आम्ही महाराज नाही, आम्ही कीर्तनकार नाही, आम्ही गायक नाही, आम्ही वादक नाही. आम्हाला फक्त आमच्या ईश्वराने दिलेली ती कृपापात्र शिष्यत्वात स्वीकारलेली जी ज्ञान कला आहे, ती कला आम्ही समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महाराज नाही, आम्हाला महाराजही कोणी म्हणू नये. कारण महाराज होण्याकरता तुम्हाला समाजाचे आघात सहन करावे लागतात. आपल्यासारख्याने कसल्याच्या प्रकारचे आघात सहन केले महाराज? आपण आघात सहन करत नाही. शेजारचा माणूस जर आपल्याला एखाद्या वेळेस बोलत असेल ना, तुम्ही आवाज राहू द्या ना. विठाला विठाला हॅलो, आवाज द्या. हॅलो 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 हॅलो, बस राहू द्या. विठाला 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 कसं आहे, आपल्या घरचं काम आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही. 4-4 वेळेस तुम्हाला हिच्यातून सांगणं काही बरोबर वाटत नाही, कारण कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. असं करू नका.
ज्यावेळेस गाईन त्यावेळेस थोडं बटन वर करा, फिरू नका. आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? आणि हा हॉल आहे, मी तुमच्या परिवारातलाच आहे, तुम्ही माझे आई वडिलासारखे सर्व आहे, या ठिकाणी बसलेले सर्व मित्रमंडळी आहे, त्याच्यामुळे घरचा कार्यक्रम आहे. आणि मी काही असा ठरवून आलेला महाराज नाही, तुम्ही दिलं त्यात समाधान आहे. फक्त कसं आहे, हसत खेळत हा कार्यक्रम आपल्याला 2 तास या ठिकाणी पार पाडायचा आहे. कारण शुभम महाराजांना सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम देतो, ते सुद्धा मला कधी बिदागिरीच्या बाबतीत हटकत नाहीत आणि मी सुद्धा हटकत नाही. आमचं कर्तव्य एकच आहे की बाबांनो, हा कार्यक्रम तुम्ही 1-1 रुपया जमा करून या ठिकाणी करता. आपण सगळ्यांनी मिळून मारुतीरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली पाहिजे की देवा, हा कार्यक्रम काल जसा चालू आहे तसा आजही चालू राहायला पाहिजे, आणि हा कार्यक्रम काल जसा होता आज जसा आहे तसा उद्यापर्यंत चालू राहायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायची. याच्यामध्ये वडचर नसली पाहिजे, याच्यामध्ये उतार सुद्धा नसला पाहिजे. हा जसा आहे तसा चालू द्या. 4 पैसे मागे किंवा पुढे होऊ शकतात, पण कार्यक्रमाचं स्वरूप फार सुंदर आहे आणि एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम करतो, त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मला सहकार्य पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून कधी काळी साधू संतांनी या धर्माविषयी आपल्याला सांगितलंय. आपण लोक ग्रंथ गातेनं उघडता कधी काळी आता या धर्माचा प्रचार प्रसार करतो. माझ्या साधू संतांनी पूर्वीच्या काळापासून या धर्माचा विचार केला आणि आजचा जो अभंग निरूपणा करता निवडला हा 4 चरणाचा आहे. एक वेळेचा प्रसंग, श्रीमंत जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन देहुला विठ्ठलाच्या रावळामध्ये व्हायचं. आज हरिदिनी एकादशी आहे. आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे. तुळसाबाईच्या निमित्तानं आपला सुद्धा नंबर आजपासून चालू झालेला आहे. जे कोणी राहिले असतील ते आता इथून पुढे तारखा पकडायला सुरुवात करतात. कारण तुळसाबाईचा विवाह झाला की सगळेजण शिवमंगल सावधान, मजा असते. सीझन असते, सोयाबीनचं सीझन, लग्नाचं सीझन आहे का नाही, प्रत्येक सीझन असतं. तसं आजच्या दिवसापासून सीझनाला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसापासून महाराज देहूच्या विठ्ठलाच्या रावळामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन दर एकादशीला व्हायचं. महाराजांनी नवीन उपक्रम चालू केला. ऐका, महाराजांनी नवीन उपक्रम चालू केला की दर एकादशीला विठ्ठलाच्या रावळामध्ये कीर्तन झालं पाहिजे. पहिल्या एकादशीला 10 लोक कीर्तन ऐकण्याकरता आली, दुसऱ्या एकादशीला 20 लोक कीर्तन ऐकण्याकरता आली, तिसऱ्या एकादशीला 25, चौथीला 30, 35, 40, 50 अशी गर्दी हळूहळू वाढू लागली. सप्त्याचं सुद्धा तसंच आहे. पहिल्या दिवशी जर गावातला बुवा असतात, लोक म्हणतात आहे गावातला जाऊ दुसऱ्या दिवसापासून धामधूम टामटूम सामसूम. पहिल्या दिवशी 10-5 असतात, दुसऱ्या दिवशी 15-20 असतात, तिसऱ्या दिवशी 20-25 होतात, आणि काल्याच्या दिवशी त्यांना माहित आहे टप्पूची व्यवस्था असते म्हणून जो कधीच येत नाही तो काल्याच्या दिवशी दिसते तुम्हाला. जे कधीच कीर्तन ऐकण्यासाठी येत नाही, जे कधीच भागवत ऐकण्यासाठी येत नाहीत, ते महाप्रसादाच्या पंक्तीत शेवट बसलेले असतात. का रे तू इकडे काय करतो? 7 दिवस तर तू दिसला नाही, आज बेसन लाडू खाण्याकरता आला, वर्गणी दिली, मग काय फुकट आहे का वर्गणी दिली. जे लोक कधी दिसत नसतात ते लोक शेवटच्या दिवशी दिसत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच, ही परंपरा आहे. सुरुवातीला कार्यक्रम प्रारंभित होत असेल तर 10 लोक, 5 लोक, 15 लोक, 20 लोक, हळूहळू त्याची माणसाची क्वांटिटी ही वाढत असते. माणसाची क्वांटिटी वाढत होते. श्रीमंत तुकाराम महाराजांचं सुद्धा तसंच. पहिल्या दिवशी 15, 20, 30, दुसऱ्या एकादशीला 40. म्हणून कर्मधर्म सुदैवानं श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन हे देहूच्या विठ्ठलाच्या रावळामध्ये होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. ऐका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत योगी, क्षत्रिय कुलावतंस असे असणारे महाराज, महाराजांच्या कानावर श्री तुकाराम महाराजाची कीर्ती गेली. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानात कानमंत्र दिला, शिवबा, ओ शिवबा, काय म्हणता महासाहेब? पुण्याची स्वारी करत असताना आमच्या कानावर असे शब्द आले की कोणीतरी संत महात्मा देहूच्या विठ्ठलाच्या देवळामध्ये दर एकादशीला कीर्तन करतो, कधी काळी आपण कीर्तन ऐकण्यासाठी गेलं पाहिजे. बघा, याच्यापासून एकच निष्कर्ष आहे, मी तुम्हाला पूर्ण भाग सांगणारच आहे, पण माझा आवाज ज्याच्या ज्याच्या कानावर या माईकच्या माध्यमातून जातो, माझ्या तरुण बहिणी आणि माझे तरुण मित्रवर्य,
आपण 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करतो, पण हिंदवी स्वराज्याचे असणारे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता तुकोबाच्या डोळ्यासमोर मांडी मालून बसत होते. शिवाजी महाराज शिवाजी महाराज श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी बसत होते. एवढंच नाही, कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना छंद लागला होता. या गोष्टीचा छंद असला पाहिजे. ग्रामीण भागाच्या भाषेत सांगायचं म्हणजे नांद असला पाहिजे. विठाला 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 विठाला. ज्या नांदामुळे जर तुमच्या आयुष्याचं सोनं होत असेल तर असा नांद लावून घ्यायला काय हरकत आहे. ज्या नांदामुळे तुमच्या आयुष्याचा, आम्हाला नांद आहे, आम्ही दररोज कुठेतरी फिरतो, हे कथा करतात, कथा वाचतात, कीर्तनाला जातात, हे व्यासपीठ सांभाळतात, कीर्तन करतात, कथा करतात, या लोकांना नांद आहे. आणि नांदच नाही तर आम्ही आमच्या देवाच्या भक्तीमध्ये पागल झालेले लोक आहे. कारण आम्ही बाहेर फिरत असताना आम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही. तुम्हाला काय वाटतं धोतर घालणं सोपं आहे का महाराज होणं? म्हणून मी सांगितलं तुम्हाला की महाराज आम्ही महाराज नाही, आम्ही फक्त साधूच्या गप्पा करतो. आणि साधूच्या गप्पा करतो म्हणून आज सगळा महाराष्ट्र ओळखतो की साधूच्या गप्पा करण्यामधली ताकद आहे. असली पाहिजे ना. जर साधूच्या गप्पा करून एवढा मोठा महाराष्ट्र ओळखत असेल तर प्रत्यक्ष साधू होण्याकरता काय परीक्षा दिली पाहिजे महाराज? मार खाल्ला पाहिजे. हो, लोकांनी आपल्याला बोललेलं पाहिजे. नुसतं असं नाही आलो 2 तास तुमच्या समोर कीर्तन गप्पा केल्या, घेतलं पाकिट आणि निघालो माझ्या घरी. नाही महाराज, साधू होणं जेवढं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. आणि खास करून तरुण अवस्थेला प्राप्त झालेले मुलं साधू होणं फार कठीण आहे. कारण या कष्टतर कलियुगामध्ये त्या साधुत्वाचं सुद्धा कडक नियमाचं पालन करावं लागतंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, परमार्थ करण्याचा तुम्हाला नाद असला पाहिजे. श्रीमंत तुकाराम महाराजांना छंद होता. भगवंताचे असणारे निष्काम लढीवाळ लाडके भक्त नरसिंहकर नामदेव महाराजांना सुद्धा भगवंताच्या नामाचा छंद होता. जनाबाईला, मीराबाईला, बहिणाबाईला, सखूबाईला यांना सुद्धा भगवंताच्या नामाचा छंद होता. हा, जनाबाई तर एकनाथ महाराज तर एका ठिकाणी असं म्हणतायत, ऐका. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. काय म्हणतात? लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद. हा भगवंताच्या नामाचा तुम्हाला छंद लागला पाहिजे. आणि मला असं वाटते श्री गुरु समर्थ योगीराज गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला तो छंद लागलेला आहे. म्हणून अहोरात्र आम्ही फिरत असतो. या समाजाला प्रबोधन करण्याच्या माध्यमातून आम्ही सुद्धा सांगत असतोय की आम्ही साधूच्या गप्पा करून समाजाला प्रबोधन शिकवतोय. एवढंच नाही माझ्या माई माऊल्यांनो, आम्ही समाजाला धर्माचं रक्षण करण्याच्या गोष्टी शिकवतो. सांगत होती जिजाऊ साहेबच सांगत होती, राजा शिवबा देहूच्या विठ्ठलाच्या रवळामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन होते. कधीतरी महाराजांचं कीर्तन श्रवण करण्याकरता जा. आपला जन्म काय नुसता हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करण्याकरता नाही. कधी काळी साधूच्या गप्पा जीवनामध्ये आत्मसात करणं ही सुद्धा जीवनाचं सोनं करून देण्यासारखं असलं पाहिजे. एखादा चांगला व्यक्ती जर तुम्हाला ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगत असेल तर मला असं वाटते, वयानं छोटा असेल तो, 5 वर्षाची मुलगी जर बाबाला सांगत असेल, बाबा ओ बाबा काय म्हणतोय ग बाबा, मी तुमची लेक आहे, 5 वर्षाची आहे, मी नेमकी आता पहिल्या वर्गात जाते, पण मी बोलू नये पण बोलण्याचा प्रयत्न करते बाबा, मी लहान तोंडी मोठा घास घेते बाबा, बाबा दारू पिणं वाईट आहे बाबा. एखादी 5 वर्षाची मुलगी जर तिच्या बापाला सांगत असेल, मला असं वाटते की बापानं सुद्धा लेकीचं ऐकलं पाहिजे. बाबा दारू पिणं वाईट आहे बाबा,
दूध खेळणं वाईट आहे बाबा, दुसऱ्याचं कर्ज बुडवणं वाईट आहे बाबा, पाप करणं वाईट आहे बाबा, रविवारच्या दिवशी चिखलीवरून काळी पन्न गावात आणणं पाप आहे बाबा. काळी पन्नी ही जर 5 वर्षाची चिमुकली आपल्या जन्मदात्या बापाला सांगत असेल ना माझ्या माय मौल्यांनो, तर मला असं वाटतं ते बापानं स्वीकारलं पाहिजे. उपदेश भलत्या याती तरी तो चित्ती धरावा. ऐकलं पाहिजे. ज्या ऐकल्यानं तुमच्या जीवनाचं सोनं होत असेल, ज्या ऐकल्यानं तुमच्या जीवनाचा उद्धार होत असेल, तर मला असं वाटते ते तुम्ही ऐकलं पाहिजे. ऐकलंय, पण आपण अहंकारानं जीवन जगतो, आपण कधी कोणाचं ऐकत नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही साधूचं ऐकणार नाही, जोपर्यंत तुम्ही ज्ञानेश्वरीचं ऐकणार नाही, जोपर्यंत तुम्ही गाथ्याचं ऐकणार नाही, जोपर्यंत तुम्ही भागवताचं, रामायणाचं, महाभारताचं, गीतेचं, अमृतानुभवाचं ऐकणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाचं सोनं होणार नाही. जीवनाचं सोनं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, ऐका आमच्या लोकांचं. आमचे लोक चोरी करणं शिकवत नाहीत, आमचे लोक पत्ता खेळणं शिकवत नाहीत, आमचे लोक मद्यपेय मदिरा प्राशन करा असं सांगत नाहीत. आमचे लोक म्हणतात बाबा रे, आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भार शेष उरला तो सेवू. श्रीमंत एकनाथ महाराज असं सांगतायत, ऐका. हरी बोला नाही तरी या बोला, व्यर्थ गलबला करू नका. पुढे ऐका. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. अजून पुढे ऐका. सुखी जन व्हावे जग निर्वावे, हा महत्वाचा मुद्दा आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. अज्ञानी लोकांना दिशा दाखवण्याचं काम आमचे संत महात्मे करत असतात. आणि ज्या लोकांनी दिशा दाखवण्याचं काम केलंय त्या लोकांनी धर्माला जपलंय. आणि दिशेनं जर तुम्ही योग्य जात असाल तर मला असं वाटते ती दिशा अलतू फलतू दिशा नाही, ती दिशा ही धर्माची दिशा असेल बघा, असली पाहिजे. म्हणून एखादा छोटा व्यक्ती जर मोठ्या व्यक्तीला मार्गदर्शन करत असेल आणि घेण्यासारखं जर ते असेल ना, तर आपण ते स्वीकारलं पाहिजे. 1400 वर्षाचा तपतीतील योगी चांगदेव होता शंकर महाराज. 1400 वर्षे योग अभ्यास करून जीवन जगत होता तो. मानवाच्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांपैकी इळा पिंगळा सुषुम्न्या अशा वैज्ञानिकांनी संशोधन करून आपल्याला सांगितलेलं आहे. बघा तुम्ही, अमृतानुभव तुम्हाला शिकवतो आणि अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. मानवाच्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या तुम्हाला जेव घालतात, त्या तुम्हाला झोपवतात. मलमूत्र विसर्जन करण्याचं कार्य सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होतं. आणि इथं ब्रह्मांडात इथं एक अमृताची वाटी असते बघा, छोटी. 100 वर्ष झाले की योगाच्या अभ्यासानं त्या इळा पिंगळा सुषुम्ना नाड्याच्या आधारावर ती आपल्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करीत 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 वर जायचे. आणि वर गेल्यानंतर आपल्या ब्रह्मांडामध्ये टाळूमध्ये असणारी अमृताची ती वाटी ती पलटी मारायची. आणि अशी पलटी झाल्यानंतर पुन्हा 100 वर्ष तो अमर व्हायचा. किती वर्ष जगला? 14 नाही, 1400 वर्ष आयुष्य जगणारे योगी चांगदेव महाराज माझ्या 10 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण येतात. याचा कारण काय? जर 10 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला योग्य उपदेश करत असेल, अहंकारानं जगू नका, अहंकार मोठ्या मोठ्याचा गेला आणि अहंकाराने कधी कोणाचं चांगलं झालं नाही. अहंकारानं तुमचीही राग झाली आणि ज्याच्याबद्दल तुम्ही अहंकार ठेवता त्याची सुद्धा राग झाली. कारण अभिमानाचे तोंड काळे दावी पुढे अंधार. जगतायत माझ्या राजांनो. वारकरी संप्रदाय काय शिकवून देतो? धर्मानं जगा. विठाला विठाला अभिमानानं कशासाठी जगायचं? कशाचा अभिमान धरायचा? कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला स्वरूपाचा अहंकार आहे, कोणाला शेतीचा अहंकार आहे, कोणाला बॉडीचा अहंकार आहे, कोणाला रूपाचा अहंकार आहे, कोणाला पैशाचा अहंकार आहे, कोणाला गाडी नवी घेतली याचा अहंकार आहे, कोणाला 3 मजली बिल्डिंग मधली याचा अहंकार आहे. अरे कशासाठी अहंकार करायचा? माझ्या राजांनो, राजा रावणाला सुद्धा रामकथेमध्ये अहंकार झाला होता. राजा रावणाला एवढा अहंकार झाला होता की राजा रावण म्हटला माझ्यासारखा पराक्रमी पंडित कोणी नाही. आणि खरंच नव्हता बरं. राजा रावणासारखा बामन कोण नव्हता. कारण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, सीताई साहेब आणि लखनजी अयोध्येतून 14 वर्षाचा वनवास भोगण्याकरता ज्यावेळेस अरण्यामध्ये जात आहेत, त्यावेळेस प्रभू रामचंद्र विचार करतायत, लखनजी मारुती राहायला सांगतात. मारुती
आणि जामवंतजीला सांगतायत जामवंतजी. हे तिघही प्रभू रामचंद्राला उत्तर देतात. काय म्हणता प्रभू, आपण बेचैन दिसता. आतापर्यंत आपण फ्रेश होता, तुमच्या चेहऱ्यावर लखलखीत अशा प्रकारचं ते दिसत होतं, आणि आज अचानक तुमचा चेहरा असा उदास का? घरात जर एखादं लहान बाळ असेल ना, ते जर हसतं खेळतं असेल तर आई वडील विचार करत असतात की आमचा सोन्या मजेत आहे, म्हणजे आरोग्यशील आहे. पण दररोज घरामध्ये उड्या मारणारा, खेळणारा, कुदणारा, मम्मी पप्पाला दररोज शिव्या देणारा लेकरू एखाद्या दिवशी जर ते शांत राहत असेल तर आई वडील ओळखत असतात की आज बाळाचा काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. आज माझं बाळ खेळत नाही, आज माझं बाळ माझ्या गालात चापट मारत नाही, आज माझं बाळ मला काही बोलत नाही, ते ओळखतात. तसं मारुती रायानं श्रीरामचंद्र प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यावेळेस पाहिल्यानंतर प्रभूला विचारलं, प्रभू मी सेवक तुमचा मारुती, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आतापर्यंत मीही अरण्यात तुमच्यासोबत वनवास भोगताना सोबत आहे, पण आतापर्यंत तुमच्या चेहऱ्यावर एवढी बेचैनी मला कधी दिसली नाही. आज एवढं बेचैन होण्याचं कारण काय? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी फार सुंदर उत्तर दिलं, तुकाराम बुवा. ते उत्तर श्रीराम प्रभू असं म्हणतात की मला माहित आहे, कदाचित सीता मातेचं अपहरण राजा रावणानं केलं नसतं तर आपल्याला सुद्धा अधर्मानं वागण्याचं काम पडलं नसतं. कारण शेवटी युद्ध केल्याशिवाय सीता माता सुखरूप येणार नाही. रामकथा फार सुंदर आहे, आणि त्या रामकथेतला रावण त्याच्याहून सुंदर आहे. विठाला 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 रामकथा इतकी सुंदर आहे. आता इथं भागवत कथा चालू आहे. मरावं कसं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की भागवतात येऊन बसा. कारण 7 दिवसामध्ये त्या परीक्षितीचा उद्धार झाला. तुम्हाला सुद्धा 8वा दिवस पाहायला भेटणार नाही. तुमचा एक दिवस 100% बांधलेला आहे, तो कोणताही का असू द्या. आजचा रविवार आहे, सोमवार 100% तुमचा राहिला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या 7 दिवसातला एक दिवस तुमचा 100% आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा लिहून घ्या. तुम्ही कितीही पळा, तुम्ही कितीही भागा, कितीही स्वतःला सेफ्टी ठेवा, कितीही स्वतःला प्रोटेक्ट बनवा, पण तरी सुद्धा तुम्हाला एक दिवस तुमच्या नाकातोंडातून कधी वारं निघून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून धर्मानं चाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो. प्रभू रामचंद्र म्हणतात मला सुद्धा धर्मानं वागायचं आहे, कारण आपण रघुकुलातली रीत जोपासत इथपर्यंत आलेलो आहे. सगळं ऐश्वर्य संपन्न, वैराग्य, सोनं चांदी, हिरे माणिक मोते, नौकर चाकर, घोडे हत्ती अश्व श्वान, सगळ्या गोष्टीचा त्याग करून आपण अरण्यामध्ये आलोय 14 वर्ष वनवास भोगण्याकरता. काय कमी होतं? पण रघुकुलातली रीत होती. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए परवचन न जाए, राम सिया राम जय जय राम. किंवा तुम्हाला मरावं कसं असं जर वाटत असेल तर तुकाराम बुवा जायभाई यांच्या व्यासपीठा नेतृत्वामध्ये भागवत कथा चालू आहे, भागवतात येऊन बसा. निमित्त परीक्षेती राजाचा आहे, पण मार्ग तुम्हाला दाखवणं चालू आहे, मला दाखवणं चालू आहे. तो एकटाच होता, पण कोणीतरी पुढे पाहिजे असते ना. 88,000 ऋषी बसले होते, 88,000. पण 88,000 ऋषी बसेल असून सुद्धा एकच निवडला. कारण कीर्तनामध्ये गर्दी महत्वाची नसते बुवा. कीर्तनामध्ये हजारो लोक मला कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले दिसतात, पण हजारो लोक कीर्तनच ऐकतील असं सांगता येत नाही. इथं तुम्ही शरीरानं कीर्तन ऐकण्यासाठी बसले मारुतीच्या दरबारात, पण सगळ्याचं लक्ष, काही लोकांचं लक्ष सोयाबीनच्या सुडीकडे आहे. काही बाया म्हणत असतील बाबा मी जेवण केलं, भांडे तसेच ठुले, कुत्री चाटतात की काय करणं बाबा, धुवायची बाकी आहे. काही बाया म्हणत असतील आमचे बुवा गेले शेतावर सुडी राखण्याकरता, मी घर लावलं पण घराला कुलूप लावलं की नाही हेच माहित नाही. काही म्हणत असतील मी घराला कुलूप लावलं पण झटका मारला की नाही मारला. म्हणजे आपण शरीरानं जरी कीर्तनात बसेल दिसलो माऊल्यांनो, माझ्या वडिलांनो, तरी सुद्धा आपण सर्वांगण आहे का? तसं आहे. 80,000 होते नैमिषारण्यामध्ये, 88,000, आणि 88,000 असून सुद्धा एकाला निवडलं, एकाला. कारण त्याला सांगितलंय जोपर्यंत सर्वांगाचे कान करून तू ऐकणार नाही राजा, तोपर्यंत मी तुला सांगणार नाही. विठाला विठाला म्हणून कीर्तन ऐकत असताना सुद्धा तुमचे सर्वांगाचे कान ऐकत असले पाहिजे. नाहीत मग माझ्याकडे नुसतं पाहता चाल द्या महाराज तुम्ही, चाल द्या महाराज तुम्ही.
हसत खेळत झालं पाहिजे ना हे कीर्तन. कारण तुमचे सुद्धा चेहऱ्याची जी भाव आहेत, जे चेहऱ्याचे भाव आहेत ते आम्हाला कळाले पाहिजे. म्हणून आमचे महाराज लोक सांगत असतात, कीर्तनात बसत असताना गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत बसा आणि शेवटपर्यंत गुलाबाच्या पाकळीसारखे राहा. नाहीत मग थोडासा टाइम झाला की सूर्यफूल, जिकडे जिकडे सूर्य जाते तिकडे तिकडे जाते बिचारा ते. मग आपलं तसंच आहे, आता चांगलं आहे, नंतर एकदा बसलं की मग झाले तुम्हाला डोकल्या चालू, चालते तो आलं आहे का नाही. असं नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एकाच्या माध्यमातून या सृष्टीला सांगितलं झालं. म्हणून मरावं कसं याचं ज्ञान तुम्हाला व्हावं असं वाटत असेल. आजचा 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस आहे, उद्या तरी येऊन बसा. काळा 7 दिवस गावामध्ये भागवत सप्ताह याकरता ठेवला पाहिजे. त्याचे अनेक फायदे आहेत. 7 दिवसामध्ये आपल्याला जावं लागतं, हा महत्वाचा फायदा. ज्या गावामध्ये भागवत कथा होते त्या गावात कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही आणि कुठल्याही प्रकारचं पीडा येत नाही, विघ्न येत नाही, याकरता असतं ते. आणि त्याच्यापासून आपलाही फायदा आहे. नुसतं प्रपंचाचाच आपण विचार करतो, अरे परमार्थ करण्यासाठी कधी कधी त्या प्रपंचाचा त्याग करा, त्या संसाराचा त्याग करा. शेवटी त्याच्यामध्ये काही नाही आहे. काय त्याच्यात काय काही त्याच्यामध्ये काहीच नाही. तेच पती परमेश्वर, तेच लेकरन, तेच वावरण, तेच घरन, तीच भाजीन, तीच भाकर, दुसरं आहे तरी काय? काही नाही महाराज त्याच्यात. आणि एवढं करूनही तुम्ही कितीही कमवा त्या प्रपंचात, तुमच्या घरातला बुवा, तुमच्या घरात जी बाई असते ना, एखादा माणूस असू द्या, त्याला चांगलं घर बांधू द्या, पण त्या घरात जीवन जगणारी त्याचीच बायको म्हणते तुम्हाला काही समजत नाही. हे प्रपंच आहे. म्हणून कीर्तनामध्ये प्रपंचाच्या गप्पा मला जास्त सांगायच्या नाहीत, कारण मला तुम्हाला धर्म सांगायचा आहे. विठाला विठाला म्हणून मारुती राया विचारतात, प्रभू आपला चेहरा नेहमी प्रसन्न असतो, पण आज तुमच्या चेहऱ्यावर मला उदासता दिसते, त्याचं कारण मला कळेल का? मी तुम्हाला असं बोलायला नाही पाहिजे, मी लहान तोंडी मोठा घास घेतो प्रभू. त्यावेळेस जांबवंतीच्या सानिध्यामध्ये प्रभू रामचंद्र मारुती रायाला सांगतात, मारुती, कारण मारुती राया शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात राहिले, आजही आहेत. 7 चिरंजीव आहेत ते. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य बिभीषणः कृपा परशुरामस्य सप्तते चिरंजीविता. सगळे मेले, पण हे अजूनही जिवंत आहेत, फक्त दिसत नाहीत. आणि ते दिसले नाही पाहिजे, कारण ते जर तुम्हाला दिसले तुम्ही जिवंत राहणार नाही. कारण ते त्या काळातले जर आपल्या पुढे अचानक आले, एक तर तुम्ही म्हणसान तो भूत आहे, नाही तर मग तुम्ही कोमात जासान, घरच्या लोकांना टेन्शन. ते दिसलं नाही पाहिजे. किती चिरंजीव आहेत? 7. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य बिभीषणः कृपा परशुरामस्य सप्तते चिरंजीविता. भागवताने त्यांचा, महाभारताने त्यांचा उल्लेख केलेला आहे. ते आजही आहेत, पण 7 पुढ्या पहाडात गेल्यानंतर तुम्हाला ते पाहायला भेटतील. आता हा पहाड कुठे? मालगणीच्या पलीकडून नाही, तिकडे जावं लागतं, आकुडच्या भागात, मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. आम्ही गेलो होतो, कारण आम्ही गजानन महाराज संस्थांमध्ये शिक्षण घेत असताना आमचे नंबर लागायचे. शुभम महाराज अशी मस्त नोटीस लागायची, श्याम महाराज डाकोरकर, पुरुषोत्तम महाराज, शिवा महाराज, अशी नावं लागायचे. ते म्हणे तुमचे पोत्याचे बेळ बांधून ठेवा, तुम्हाला आता आडगावला जायचं आहे. आडगाव कुठं? आपल्या गजानन महाराजांची ती शाखा आहे. गजानन महाराज संस्थान जेवढं शेगावला आहे ना, त्याच्यापेक्षा मोठमोठाले बांधकामं गजानन महाराजच्या शाखेचे आहेत. कधी काळी जा, ओंकारेश्वरले जा, त्र्यंबकेश्वरले जा, 4-4, 10-10 एकरामध्ये बांधकाम आहे महाराजांचं. महाराज म्हणजे नुसतं आवले नाहीत, आपल्यासाठी फार चांगली व्यवस्था करून ठेवली. आम्ही जायचो, आमचे नंबर लागायचे की जा, तुम्हाला तिथं सेवा करण्याकरता जायचं आहे, म्हणून 2-2.5 एकर पटांगण आम्ही झाडण्याचं काम करायचो. सकाळी उठायचं, 5 वाजता काकडा घ्यायचा मस्त आपला, काकडा झाल्यानंतर साफसफाई करायची, नाश्ता पाणी केल्यानंतर मग जा कुठंतरी फिरायला जायचं. पण त्या काळात आम्हाला ज्या महात्म्याचं सानिध्य लाभलं, ते महात्मे म्हणजे विदर्भ माऊली संत श्रीमंत वेदशास्त्र संपन्न वासुदेव महाराज आडगावकर. फार विद्वान होते महाराज. कशी विद्वत्ता होती त्याची सांगू? माझ्या जीवनातला मी अनुभव सांगतो. आपण कुठं महाराष्ट्रात कीर्तनासाठी गेलो, त्यानंतर आपण अभंग ठरवतो की आज कोणता अभंग आहे महाराज, काल कोणता होता. पण त्यांच्या कीर्तनात तसं नव्हतं. त्यांच्या कीर्तनात इकडून 100 टाळकरी उभे राहायचे, इकडून 100 टाळकरी उभे राहायचे. महाराज व्यासपीठावर बसण्याकरता आले की 200 टाळकऱ्यापैकी कोणतरी एक अभंग उचलायचा, आणि तो अभंग उचलल्यानंतर महाराजांनी पेज नंबर आणि अभंगासहित तो अभंग सांगायचा. म्हणजे गाथा पूर्ण माथ्यात होता, वेदशास्त्र संपन्न.
आणि त्या काळात नेमका चिकनगुनिया आला होता पा. चिकनगुनिया आला त्यामुळे आम्ही सुद्धा तिकडेच होतो. आम्हाला इकडे येण्यासाठी परमिशन नव्हती आणि जवळपास 2007-6चा हा विषय आहे. विठाला विठाला विठला विठला म्हणून त्यावेळेस असं सांगितलंय महाराज कीर्तनामध्ये बोलले की 7 चिरंजीवापैकी एक जो आहे पहिला अश्वत्थामा, हा अश्वत्थामा 7 पुड्या पाळण्यात आहे आणि तो एका व्यक्तीला भेटला सुद्धा. असा भेटल्यानंतर त्याचे जवळपास 10 फूट लांब केस आणि अशा नखाच्या चुंबळा झालेल्या, मोठमोठाले दात, अगडबंब पैलवानासारखं असणारं उंच शरीर, आपल्या मांडीच्या आकाराची एक एक त्याची बाहू, असा तो आदिवासी कोरकू लोकांना दिसला. कारण तिकडे पहाड असल्यामुळे आणि मध्य प्रदेशची बॉर्डर असल्यामुळे तिकडे कोरकू लोक जास्त राहतात. आपण दिवसा आराम करतो पण ती रात्री कार्यक्रम करतात. सागवानाची झाडं, चंदनाची झाडं ओरिजिनल आहे, पण तिकडे शासनानं सुद्धा व्यवस्थेची प्रोटे व्यवस्था केलेली आहे, सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. आता कायद्यानं शासनानं चांगली व्यवस्था केली. आम्ही असंच अभयारण्यामध्ये निघालो. आम्ही सांगितलंय महाराजांनी की जा म्हणले तिकडे धारगड म्हणून आहे, वारी हनुमान म्हणून आहे, ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या सानिध्यामध्ये. त्या भागात गेलो पण ते म्हणले जास्त आत जाऊ नका. म्हटलं का म्हणता बाबा असं? अरे म्हणे 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव अजूनही इथे आहे. हो, तुम्ही जर त्याला पाहिलं तर तुम्ही घायबरसान आसोलासारखाच दिसते म्हणे तो. ही सत्य परिस्थिती आहे, मला खोटं बोलायचं नाही. जर ते जिवंत नसते तर शास्त्राने त्यांचे श्लोक काढून टाकले असते, पण आहेत महाराज. आपल्याला जावं लागतं आणि त्यांनी त्या काळात देवाच्या सानिध्यामध्ये देवासोबत ते राहिले, सहकार्य केलं. साधूच्या सोबत राहिले, साधूला सहकार्य केलं, म्हणून आजही ते जिवंत आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासु हनुमानस्य विभीषण कृपा परशुरामस्य सप्तते चिरंजीविता. त्याच्यामध्ये मारुतीचा सुद्धा अग्रगण्य नंबर आहे. म्हणून मारुतीराया सुद्धा चिरंजीव आहेत, बिभीषण सुद्धा चिरंजीव आहेत, परशुराम सुद्धा चिरंजीव आहेत, पण ते आपल्यामध्ये येत नाही, ते एकांतात आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. प्रभू रामचंद्राला प्रश्न करतायत, प्रभू आपण दररोज प्रसन्न असता पण आज तुमच्या चेहऱ्यावर उदासीन आहे, याचं कारण कळेल का? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, लखन, जामवंतजी, सीते, मारुती, मला धर्मानं या ठिकाणी सर्व कार्य करायचं आहे. सीता मातेला जर राजा रावणानं अधर्मानं पळवून नेलं नसतं, अपहरण करून नेलं नसतं, तर आज आपण प्रेमानं जाऊन राजा रावणाकडून सीता मातेला घेऊन आणलं असतं, वापस आणलं असतं. पण नाविलाजानं तो आपल्याला परत देत नाही. त्यामुळे धर्माचं कार्य अधर्मानं करावं लागते. प्रभू रामचंद्राची कथा फार गोड आहे, कारण सांगणाऱ्या माणसाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. आली पाहिजे. कहत सुनत आयो, कहत सुनत आयो अखियो में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. काय भाव आहे. ऐकणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मला असं वाटतंय सांगणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आपल्या डोळ्यात तर पाणीच येत नाही, कारण आपल्या डोळ्यात दररोजच पाणी येतं घरात, आहे का नाही? आलं पाहिजे पाणी. भाव कळला पाहिजे, कारण माणूस कधी रडत नसतो रे, साधूचा भाव माणसाला रडवतो असतो. विठाला विठाला म्हणून मी तुम्हाला रावण महाराज सांगणार आहे, माझ्या अभंगात येणार आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाचा भला मोठा पुतळा करतो. शंकर महाराज त्याच्या आजूबाजूला फटाके लावतो. सुतडी बॉम्ब काय, चमकी बॉम्ब काय, लुंगी फटाके काय. एक जण येतो हातामध्ये शस्त्र घेतो, खुशाराम सुई 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 बाण मारतो. अरे त्या रावणाला कधी काळी वळका. त्याच्यासारखा पराक्रमी योद्धा कोणता नाही. शास्त्राने त्याचा उल्लेख केलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो, की राजा रावणाला सुद्धा अहंकार होता. रावणाचा अहंकार टिकला नाही तर आपला 2 एकरावाल्याचा कुठलोक टिकणार आहे? आपला 7-12 कोरा आहे बाबा. स्वरूपाचा अहंकार आपल्याला नसला पाहिजे. काही लोकांना स्वरूपाचा अहंकार आहे. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी ह्या दशरथाच्या पट्टराण्या 3 होत्या. दिसायला 2 फार सुंदर होत्या. सुमित्रा आणि कौशल्या नंबर 1च्या दिसायला होत्या. त्यांच्यासारखी सौंदर्य त्रिभुवनामध्ये कोणाची नव्हती. तरी सुद्धा नाक नसणारी चपटी 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 कैकेयी 3-3 वेळा आरशा पुढे जायची. 3-3 वेळा जायची महाराज, नाक नसलेली. जिच्यामुळे सगळं रामायण घडलं, जिच्यामुळे रामायण घडलं, जिच्यामुळे सूर्यासारखा तेजस्वी वर्चस्वी असणारा अजान बाहू असणारा माझा प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात जातोय. ती ही जगातली नंबर 1ची सुंदर असणारी देखणी पत्नी सीता मातेच्या सानिध्यामध्ये जातोय.
आणि तिच्यासोबत अभयारण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विशेष सुख न भोगता त्या ठिकाणी ते अभयारण्यामध्ये कार्य करतायत. कशामुळे? अहंकारामुळे आहे फक्त. काही दशरथ महाराजाला ताब्यात करून घेतलं होतं. आपण म्हणतो ना, नवरा माझ्या मुठीत ग नवरा माझ्या मुठीत ग. आणि जो जो नवरा जिच्या मुठीत गेला त्याचं वाटोळं झालं. म्हणून मावल्यांनो, त्यांना मुठीत ठेवू नका, त्याची गच्ची दाबू नका, बिचारायला मोकळं सोडा. असा त्याचा दम कोंडून राहिला. आता दम ते म्हणतात का हो, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. शुभम महाराज आले होते गावातल्या लोकांना घेऊन पावती मागण्याकरता, पण म्हणे देऊ का नाही देऊ, देऊ का नाही देऊ. म्हटलं असं का म्हणता? तिजोरीच्या चाब्या तिच्याजवळ आहेत म्हणे, आणि तिने सांगितल्याशिवाय मला 1000-500ची पावती देता येत नाहीत म्हणे. थू अशाच्या जिंदगीवर. काही मातेनं राजा दशरथाला आपल्या ताब्यात केलं होतं. का? सुंदरपणाचा अभिमान राहे गर्भिणी नामा म्हणे. नामदेव राय सांगतात. सुमित्रा माता दिसायला सुंदर होती, कौशल्या माता सुद्धा दिसायला फार सुंदर होती, आणि ही चपटीच होती, नाक नव्हतं महाराजीले, पण गोरीपान होती शरीरानं. शरीरावरचं कातडं तिचं गोरपान होतं, पण तरी सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरशाकडेच पाहायची. आपल्याला सुद्धा तशीच सवय आहे. आजकाल त्या आरशाची संगत आपण जास्त केलेली आहे. सकाळी उठलो की आरशात पाहतो, बाहेरून आलो की आरशात पाहतो, आंघोळ केली की आरशात पाहतो, जेवण केलं की आरशात पाहतो, संध्याकाळी झोपायच्या वेळेस आरशात पाहतो, रात्री झोपल्यानंतर आरशात पाहतो, सकाळी उठल्याबरोबर देवाचं दर्शन नंतर घेतो आणि आरशाचं दर्शन पहिले घेतो. खोटं असेल तर मग सांगा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्वरूपाचा अहंकार आहे. एका ठिकाणी मी कार्यक्रमासाठी गेलो, आणि ज्या महात्म्यानं माझा कार्यक्रम घेतला तो इतका काळा होता महाराज, की तो काळ्या ढेकळात जरी टाकला तरी ओळखू येत नव्हता, इतका काळा होता. इतका काळा होता. मग त्याच्या घरी मी फेटा बांधण्यासाठी थांबलो, आणि थांबलो असताना पाहतो तर तो त्या आरशामध्ये पाहत होता, आणि 4-4 वेळेस त्या आरशामध्ये पाहत होता. मी म्हटलं काय म्हणतो भाऊ, तुम्ही 24 तास त्या त्याला पाणी होतं, मारून जात होतं ते, पण त्याला कोणी दिसत नव्हतं, इतका काळा. कारण आजकाल काळ्यातला काळा माणूस जरी असला तरी त्या माणसाला त्याच्या देखणेपणाचा अहंकार असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्याला ज्याला अहंकार आहे त्याचा अहंकार कोणाचा टिकत नाही. राजा रावणाला सुद्धा संपत्तीचा, सत्तेचा, ज्ञानाचा, भक्तीचा घमंड होता. त्याचा बुडाला तर आपला कुठलं पर्यंत टिकणार आहे माझ्या माऊल्यांनो? हा अहंकार एक दिवस जाणार आहे. म्हणून राजा रावणाचा अहंकार सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने गमावून टाकला. कारण राजा रावणानं धर्म सोडला होता, आणि रावण हा अधर्मानं वागायला लागला होता. प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुती, जर सूक्ष्म मुक्ष सीता मातेला राजा रावणानं आणून दिलं तर आपल्याला अधर्मानं वागायचं काम नाही, पण तो वीर पराक्रमी असणारा राजा रावण सूक्ष्म मुक्ष सीता मातेला आणून देणार नाही. आपल्याला त्याच्यासोबत युद्धच करावं लागणार आहे. आणि राजा रावणाला हे सगळ्यात अगोदर माहिती होतं की मला मारणारा या तिन्ही लोकात पैदा कोणी झालेला नाही. मला जर कोणी मारणारा असेल तर तोच एक बाणी, एक पत्नी, एक वचनी प्रभू रामचंद्र. कारण राजा रावणाची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ होती. ऐका, राजा रावण भक्तीत इतका श्रेष्ठ होता की दररोज शंकराच्या शिवलिंगावर 1000 ब्रह्मकमळ समर्पण करत होता. सुदैवानं एक दिवस एक ब्रह्मकमळ सापडलं नाही शंकर महाराज. त्या दशानंदानं एक स्वतःचं शिर कापून त्या शिवलिंगावर अर्पण केलं, इतकी त्याची ताकद होती. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक वस्तू लागलेली आहे. ती वस्तू फक्त मारुती रायाला घाबरते, त्याचं नाव आहे शनी. कोणतंही काम आलं, आडवी माजर गेली, तुम्ही म्हणता जाऊ द्या आता काय करावं, शनीच लागला. हा शनी कोणी कोणाला सोडत नाही. हा तुम्हालाही आहे महाराज, हा मलाही आहे, आणि तुम्ही बसलेले तुम्हाला आहे. पण राजा रावणाचं नाव ऐकल्यानंतर तो शनी असा डगमग डगमग हलत होता, आणि राजा रावणानं त्या शनीला कॉलर धरून पायाखाली आणून दाबलं होतं. देवाचा देवराज असणारा इंद्र, ज्याच्या सत्तेवर सगळी देवसत्ता चालते, असा इंद्र रावणाच्या दारामध्ये झाडू मारण्याचं काम करत होता. चिल्लर लोकांचा विषय सोडून द्या. शनीला सुद्धा पायाखाली दाबलं होतं. देवराज इंद्राला सुद्धा घरी खरारा करण्याची काम दिलं होतं. 9 ग्रहाला सुद्धा आपल्या अंडरमध्ये ठेवलं होतं. कैलास पर्वताला सुद्धा डगमवणारा राजा रावण होता. ब्रह्मकमळ आणायचा 1000, शिवलिंगावर समर्पण करायचा, एक दिवस एक शिवलिंगावर ब्रह्मकमळ सापडलं नाही म्हणून स्वतःची मान कापून टाकले. तुम्ही कधी कधी अज्ञानामुळे वागता, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की रावणाला 10 तोंड होती. ते दिसतात ना रामकथी, टीव्हीत पाहतो आपण.
इकडून 5 तोंड आणि इकडून 5 तोंड. ते 10 तोंड नाहीत, त्याला दशानंद म्हटल्या गेलेले आहे. आणि राजा रावणाच्या अहंकारापोटी राजा रावणाच्या आजोबा पंजोबाचं नाव तुकाराम महाराजांना गात्यात घेतलंय. गात्यात आहे त्याचं नाव, रावणाच्या वंशवाळीचं नाव आहे गात्यात. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय, देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे. पटलं नाही तुम्हाला? हे कुबेरजी राजा रावणाचे आजोबा पंजोबा, कुलस्ती मुनी नाती आणि कुलस्थ मुनीचे ते आजोबा, त्यांच्या वंशवाळीतला हा रावण आहे. श्रीमंतीचा अहंकार होता, स्वरूपाचा अहंकार होता, भक्तीचा सुद्धा अहंकार होता, पण अधर्मानं वागत होता. आपला आजचा जो अभंग 4 चरणाचा आहे आणि आपल्याला फक्त धर्म या विषयावर कीर्तन सोडायचं आहे. कीर्तन बरेच ऐकले, अभंग दुसराही मला घेता येत होता, मी कोणताही अभंग घेत होतो, पण आज मला असं वाटलं की आपण धर्माविषयी बोलू. कारण संतांनी आपल्याला धर्म शिकवला आणि आपण सुद्धा आपल्या धर्माच्या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे. कारण सध्या या कष्टतर कलियुगामध्ये धर्मानं जर आपण वागत नसाल, एकोप्यानं जर आपण जगत नसाल, तर आपलं पतन होण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. कारण शत्रू समाजाच्या लोकांनी आपल्यावर आक्रमक होण्यासाठी नियोजन करणं चालू केलेलं आहे. कमी समजू नका तुम्ही. आपल्या शाळा गावामध्ये असतात, पण त्यांच्या शाळा गावाच्या बाहेर असतात. आपल्या शाळेमध्ये जगजाहीर शिकवल्या जातं. हरिपाठाचे अभंग एकूण 27 आहेत बाळा म्हण. सगळ्या गावाला माहित असतं की लेकरू हरिपाठ शिकतंय, पण त्यांचं लेकरू गावाच्या बाहेर काय शिकतं हे फक्त त्यांनाच माहित असतं. जर हे माहित आपल्याला होत नसेल तर आपल्याला काय माहित आहे? कीर्तन आपण खूप ऐकत आलो, आपल्याला नुसतं 32 दात दाखवणारे पाहिजे, हि 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 हा हा, काय फायदा आहे का नाही? कधीतरी धर्माचा विचार आपण केला पाहिजे. कारण तुम्ही जर धर्म टिकवत नसाल तर तुमच्या कुशीत जन्माला येणारी ही पिढी धर्म टिकवणार नाही. यांनी जर धर्म टिकवला नाही तर मला असं वाटते मुलांच्या सोबत आई वडिलाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. गावाचं पतन होईन, तालुक्याचं पतन होईन, जिल्ह्याचं होईन, राज्याचं होईन, देशाचं होईन, आणि एक दिवस हा देश गुलाम म्हणून जगेल. आपल्याला या गुलामाच्या कैदीतून मुक्त व्हायचंय, याकरता आपण धर्मानं जगलं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिवजाय साहेबांनी सांगितलं, जा बाळा कीर्तन ऐकण्यासाठी. राजाने मागे पुढे विचार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाच्या पुढे येऊन बसले आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाच्या समोर येऊन बसले. तुकोबाच्या गळ्यात विना, मग महाराजांचा नाद होता. महाराज ब्रह्मनाद त्या ठिकाणी तयार करायचे. महाराज डोळे बंद करून पूर्ण कीर्तन करायचे. पण कर्म धर्म सुदैवानं महाराजांचं कीर्तन चालू होणार तितक्यात महाराजांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून पाहतात तर पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बसेल दिसले. महाराजांनी ठरवलं होतं की वेगळा अभंग आपल्याला घ्यायचा, पण छत्रपती शिवाजी महाराज पुढे बसेल दिसले म्हणून महाराजांनी अभंग बदलला. कोणता होता अभंग? आजच्या अभंगाचं पहिलं चरण, धर्माचं पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे
करता एकदा टाळ्या वाजवा. कारण आम्ही चिंतन करत असताना बोलतो, पण आमचं खरं दुकान यांच्यामुळे चालू आहे. साऊंड सिस्टीम पण चांगली आहे बरं. हां, काही लोकांना विको जास्त पाहिजे असतो, पण मला विकोच नाही पाहिजे, कारण ऐकू येते पा. आणि हॉल असल्यामुळे, मारुती रायाचा दरबार असल्यामुळे स्पष्टता आवाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे. आणि मला असं वाटते की पूर्वीचे लोक बिना विकोच करायची होती का? तुकोबाच्या राज्यात होती का साऊंड सिस्टीम? नाही बुवा. अरे भाग्यवान आहे आपण लोक, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. भाग्यवान आहे आपण लोक, साधू संतांच्या कृपा छाई छत्रीखाली जन्माला आलो. आणि भाग्यवान आहे आपण लोक, हिंदू म्हणून वारकरी संप्रदायात जन्माला आलो. जर आपण तिकडे गेलो असतो तर आपल्या डोक्यामध्ये ह्या अशा टोप्या दिसल्या नसत्या. आपल्या टोप्याची साईज बदलली असती तुकाराम भाऊ, अशी गोल झाली असती, गोल. आणि आजूबाजूला शुभम महाराज आहेत, उमेश महाराज आहेत, रक्ताडी महाराज आहेत, हे नसते. एखादा आक्रम असता, इथून इस्माईल असता, जमीर खा, बुडन खा, आपा जान, काका जान, भाई जान, सगळी जान असते. भाग्यवान आहे आपण लोक. म्हणून आमच्यासारखे लोक हे जे फिरतात याचं कारण एकच आहे की तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली पाहिजे. तुकाराम भाऊ काय प्रसन्न आहेत लोक, हे मालगणीचे लोक असे पाहू राहिले गुलाबाच्या फुलासारखे. आणि शेवटपर्यंत असेच राहा, 4 वाजेपर्यंत असंच बसायचं. भजन मंडळ, भजन मंडळ 4 वाजेपर्यंत असंच बसायचं. हसू राहिले, प्रसन्न आहेत. आणि 10 कधी वाजतील तुम्हाला माहित पडणार नाही, कारण आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. विठाला 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 विठाला. हॅलो. आपल्याला विसर पडला पाहिजे, त्याच्यामध्ये तल्लीन झालं पाहिजे. त्याचं नाव आहे कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग हरी रो. आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐकू राहिले. काही आज्या पाहत असतील, म्हणतील माय कसं बोलते माय लेकरू, काही समजत नाही माय मले. रावण सांगत होता शंकर जिकडे गेला पाळात घेऊन गेला आम्हाला, मारुतीराय सांगितला, अश्वत्थामा सांगितला, आता छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? चिंतने चिंतने तद्रूपता. कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे व्याकरणाच्या माध्यमातून, एखादा विषय जर तुम्हाला एखादा साखळदंड तयार करायचा असेल तर त्या साखळदंडाला अनेक कड्या जोडाव्या लागतात. आणि अनेक कड्या जोडल्यानंतर तो लांबलचक असा साखळदंड तयार होत असतो. कीर्तनाचं सुद्धा तसंच आहे. विषयानं विषय जोडत गेल्यानंतर तो विषय लांबत जात असतो तुमच्या नियोजित वेळापर्यंत. आणि आपला वेळ कधी होईल हे आपल्याला कळणार नाही. फक्त तुम्ही असेच बसा. शुभ महाराजांनी सांगितलं, श्याम महाराज तुम्ही आले, आता सकाळी मला दररोज काकडा घ्यावं लागते म्हणे, तुम्ही एक काम करा, कीर्तन 4 वाजेपर्यंत चालू द्या. मी म्हटलं महाराज काही हरकत नाही, तुम्ही दररोज काकडा घेता, आज मला काकडा करण्याची संधी द्या, पण मी खरंच सांगतो 4 वाजेपर्यंत सोडत नाही. आणि तुम्ही जर उठले तर मग माहीत का कोणी वाईट नाही. तुम्ही म्हणता माय कोणी पाला पडला याच्याशी. दररोज लोक 10-10:30 कीर्तन सोडतात, हा तर 4 वाजेचा विषय करू राहिला. ऐका, आम्ही गजानन महाराज संस्थानचे विद्यार्थी आहे. संस्थानचा नियम आहे 8:30ला जर कीर्तन चालू होत असेल तर 10:30ला थांबलंच पाहिजे, सकारात्मक. आणि 7:45ला कीर्तन चालू होत असेल तर ते 9:45ला थांबलं पाहिजे. शेळके बाबा आपलं 10ला चालू झालं, 8ला चालू झालं, मग आपण 10ला थांबलं पाहिजे. कारण आमचे गुरुजी श्री गुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगायचे, जास्त खाऊन ढेकरं दिल्यापेक्षा चांगलं खाऊन पचवा. काय वाक्य आहे तो. जास्त खाऊन बासुंदी चांगली झाली म्हणून सत्यानाश होईपर्यंत पेनच चालू आहे. अरे ती दिसू राहिली बाबा नळल्यात, नाही मग येऊ द्या. बासुंदी चांगली झाली म्हणून ती प्यायपुरती चांगली वाटते, पण ती इतकी फजिती करते की खाणाऱ्याला जाऊन भेटा. ती वेळेवर डब्बा सुद्धा लवकर सापडू देत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून जास्त खाल्ल्यापेक्षा चांगलं खाल्लं पाहिजे, आरोग्य जपलं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे. आता मी बघा ना कसा दिसतो. आता हे 2-3 जर माझ्याजवळ युद्ध करण्यासाठी आले तर मी सहज खाली पडीन, कारण माझी शरीरवाडी जर पाहिली तर तुम्ही म्हणता हे कसं आणला अगरबत्ती छाप. मीन तुकाराम बुवा सारखेच आहे का नाही, बारके. पण त्यांना तुम्ही विचारा, त्यांना ऍसिडिटी नाही, त्यांना डायबिटीज नाही, त्यांना पोटाचा त्रास नाही, डोक्याचा त्रास नाही. आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही. आम्ही साधूची सेवा करतो, नामस्मरण करतो. तुमच्यासारखे मायबाप आम्हाला जीव लावणारे भेटतात. पंचपक्वान्नाचं भोजनही करायला भेटतं. बासुंदी अनेक ठिकाणी भेटते, पण जेवढी आम्हाला पचते तेवढीच आम्ही खातो.
पचन एकदा झालं न बासुंदी आम्ही वाटीभर खाल्ली, समोर सोन्याची भरलेली वाटी जरी आली तरी आम्ही त्या गोष्टीचा नाकार करतो. कारण शास्त्र सांगते, आम्ही बासुंदीबद्दल बोलतो असं नाही. 10:30 वाजेपर्यंत कीर्तन केल्यापेक्षा 10 वाजेपर्यंतच कीर्तन करायचं पण चांगलं. विठाला 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 म्हणून हा कीर्तनाचा 2 तासाचा गाळा हाकण्यासाठी ही सगळी लोक मला सहकार्य करत असतात. आज माझं सौभाग्य आहे की 2-3 वर्षापासून मला मालगणीमध्ये येण्याचं सौभाग्य मिळतंय. नाही तर अनेक गावामध्ये एकदा 1 वर्ष महाराज आला की पुढच्या वर्षी त्याचा नंबर सुद्धा लावत नाहीत लोक. हॅलो, कोण्या कोपऱ्यात गेला, कुठे गेला, काही घेणं नाही. पण मला असं वाटते, आमचे परम मित्र शुभमजी महाराज ज्या अर्थी मला दरवर्षी या ठिकाणी बोलावतात, त्या अर्थी तुमचं सुद्धा आमच्यावर प्रेम असलं पाहिजे, महाराजांचं सुद्धा खूप प्रेम असलं पाहिजे. आणि त्या निमित्तानं सर्व ज्येष्ठ एका मायच्या लेकराची भेट आम्हाला या ठिकाणी होते. आणि मी समाजात नेहमी सांगत असतो की माझ्या राजानो, नाही तर काही काही ठिकाणी जा तुम्ही, भागवतकार कीर्तनाला येत नाहीत, व्यासपीठ सांभाळणारे ज्ञानेश्वरी वाचक कीर्तनाला येत नाहीत, मर्दंगाचार्य तर हरिपाठाला हजर राहत नाहीत, गायक लोक हरिपाठाला हजर राहत नाहीत. आमचं का काम आहे का ते हरिपाठ घेणं? अरे बाबा, तो काम काय नुसतं पाकिट घेणं आहे का? मग राहिलं पाहिजे ना, काय फरक पडते? अरे तू चांगला आहे, तू कलाकार आहे, गुणवान आहे म्हणून तुझा लोक तोंड भरून कौतुक करतात. दिसू दे ना या समाजाला तुझ्यात काय कला आहे. पण हे सगळे आल्यानंतर इथं कोणी मोठं नाही आणि इथं कोणी छोटं नाही. आम्ही सगळे ज्ञानोबा तुकोबाचे लेकर आहे. कोणाची लेकर? ज्ञानोबा तुकोबा आमची माय आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. आम्ही सगळे ज्ञानोबा तुकोबाचे लेकर आहे. म्हणून ही कीर्तनाची 2 तासाची गाळा आपल्याला हाकत न्यायची आहे. पण ती मी एकटा नेऊ शकत नाही. कारण एखादा शेतकरी दादा शेतामध्ये तुरीवर राखण जाण्याकरता जातोय, पण रात्रीची वेळ आहे म्हणून काय करतो, बैलगाडी घेऊन जातो. पण त्याच्या घरी असणारं ते कुत्रं त्या दोन्ही चाकाच्या मधात चालत असतं. बघा, कुत्रं 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 2 तासाच्या मधात चालतं त्या चाकाच्या. आणि ते कुत्रं चालत असताना गाडी हाकण्याचं काम मुख्य बैल करत असतात. पण त्या कुत्र्याला असं वाटतं की सगळी गाडी मी एकटाच चालवतो. आणि ते त्या दोन्ही चाकाच्या मधात चालताना आजूबाजूच्या कुत्र्याला आवाज देतो, भाऊ. ते नुसतं चालतं आणि कुत्रं कधी सरळ चालत नाही, ते असं हेकडं चालत असतं. बघा, बोले ही चित्र ते कुत्रे. असं त्या गाडी खाली चालताना आजूबाजूच्या कुत्र्याला आवाज देतो, भाऊ. मग असं करता करता या गल्लीतली त्या गल्लीतली सगळ्या गल्लीतली कुत्री गोळावतात. मग चल रे, चल ना क्रिकेट खेळायला. ते म्हणते आलो असतो, पण हे वजा आहे ना माबोकांडी, ही गाडी मी चालू राहिलो. त्या कुत्र्याला अशा गोष्टीचा भास होत असतो. तसं मला सुद्धा असा भास व्हायला नको. माझी सुद्धा कीर्तनाची 2 तासाची गाडी या सगळ्यांच्या मुळे हाकण्याचं काम हे लोक करतायत. बघा ना, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद अमोलजी महाराज शेळके यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या शेलूचे अत्यंत सुंदर गायक, कंठासारखा ज्यांचा आवाज आहे, कोकिडीसारखा, आमचे शिवदास महाराज रक्ताडे, त्यांचा मुलगा माझ्याकडे संस्थेमध्ये शिकायसाठी आहे. तो बापापेक्षा जास्त उंच गायन करतो महाराज, यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. आणि श्री हरिभक्तीपरायण नाविन्यानं उमेश महाराज हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी नवीन लाभले का? दरवेळेस येतात नवीन लाभले. म्हणून हे सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारचे गायक आहेत. चोपदार, तुम्ही लय सुंदर दिसून राहिले मले. एकदम असे चोपडे दिसून राहिले मला तुम्ही, आणि त्या फोकसमुळे अजूनच चमकून राहिले तुम्ही. असंच असलं पाहिजे चोपदारांना. पण ती काडी जरा बारकी झाली, मोठं टेम्पो घ्यायचं जवळ. असं टेम्पो घ्यायचं जवळ, एखादं उठलं की त्याला नुसतं दाखवलं की ती बसलं पाहिजे. आणि फार सुंदर चोपदार बाबा, विनेकरी बाबा, आपल्या गावातील टाळकरी मंडळी, संसृष्टी, मारुतीराच्या दरबार, आम्ही तुम्ही सर्व माता वर्ग, बाहेरही बहुसंख्येने पुरुष वर्ग बसलेला आहे. माझा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत. याचा अर्थ असा आहे की जेवढं सहकार्य गायक, वादक, गुणीजन, व्यासपीठ, भागवताचार्य हे सगळे लोक आम्हाला करतात, तितकं सहकार्य तुमचं सुद्धा असलं पाहिजे. बऱ्याच गावात सवय आहे, जाता जाता सांगतो, पूर्ण कीर्तन झाल्यावर महाराज सूत्रसंचालन करतात, सूचना देतात. पद्धत आहे, पूर्ण सूचना ऐकल्याशिवाय कोणी उठायचं नाही, दुसऱ्याला उठू द्यायचं नाही. कारण आज मी तुमच्या गावात कीर्तन करतो, उद्या माझं कीर्तन नांदेड भागात आहे. रात्री मी हिवरा गल्डिंगला होतो, परवा दिवशी मी पिंपरी माळीला होतो, आज तुमच्या गावात आहे, उद्या नांदेड भागात आहे. तुमच्या गावातलं कौतुक मी तिकडे तोंड भरून सांगितलं पाहिजे. तर मी असं म्हटलं पाहिजे, नाही बा मदतूनच उठतात. तुमच्या गावाची चर्चा ही पंचक्रोशीत होते. आज संपूर्ण चिखली तालुक्याला माहित आहे. शुभम महाराज चिंचोले यांच्या नेतृत्वामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज लोक आपल्या गावामध्ये आहेत. आज 5 दिवस झाले. आपल्या कार्यक्रमाचं वैभव वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे.
म्हणून ही सगळी लोक, तुम्ही माय वर्ग, पिता वर्ग, साऊंड सिस्टीम, या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पुढे पुढे नेत असतो. म्हणून आपल्या गावाची आणबाणशान आपण जगली पाहिजे. म्हणून गायनाचार्य सुद्धा उपस्थित आहेत. आणि श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट, ताल सम्राट, मृदंगमणी आमचे शंकरजी महाराज इराईतकर, मराठवाड्यामध्ये महाराजांचं नाव आहे. आज मराठवाड्याची लाडकी थाप आपल्या विदर्भात आली आणि त्यांच्या वाजवण्यातून जो आनंद आपल्याला मिळतो, खरोखर आपण त्यांचं टाळी वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. मी महाराजांना नेहमी बोलवतो. आमच्या मौनी बाबाच्या संस्थांमध्ये सुद्धा नेहमी वाजवण्याकरता असतात. गोड वाजवतात, पोषक वाजवतात. मी नेहमी सांगत असतो. आता काही लोक अलंकार झालेले आहेत, तिरकट तक्ता फास्ट वाजवतात, आहे की नाही. आणि आमच्यासारखे हलके फुलके गाणारे म्हणणारे असले की ते काही आम्हाला सुचू देत नाही. पण शंकर महाराज सगळ्या गायक लोकांना धरून चालतात. आणि जो धरून चालत असेल तो आपला विठाला 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 विठला 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 म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांनी कीर्तन चालू होण्याच्या अगोदर डोळे उघडले. डोळ्यासमोर पाहतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बसले दिसले. महाराजाच्या डोक्यात जो अभंग होता तो अभंग बदलला आणि अभंग घेतला धर्माचे पालन. हा अभंग स्पेशली तुकाराम महाराजांनी राजासाठी घेतला. कारण राजे, आम्ही साधू आहे, आम्ही संत आहे. साधू आणि संत कधी हातामध्ये शस्त्र घेत नसतात, पण शस्त्र घेण्याच्या युक्ती मात्र सुचवत असतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता तत्वज्ञान सांगितलंय. बुगळा पहिला अध्याय पहिला श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता व्युस्तवा मामका पांडवाक्षय किम कुर्वत संजय. गीताशास्त्र 700 श्लोकापैकी अर्जुनाला भगवंतांनी तत्वज्ञान सांगितलंय. आणि दोन्ही सैन्याच्या मधामध्ये रथ उभा केला आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की अर्जुना, मी साधू आहे. साधू कधी हातात शस्त्र घेत नाहीत. म्हणून महाभारताचं सगळं युद्ध झालं पण देवानं हातामध्ये साधा दगड सुद्धा घेतला नाही. कसा घ्यायचा हे शिकवलं. साधू कधी हातामध्ये शस्त्र घेत नसतात, शस्त्र कसं घ्यायचं हे शिकवत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकोबाचा संवाद त्या ठिकाणी चालू झाला. राज, धर्माचे पालन. आम्ही शब्दाने समाजाला सुधारण्याचं काम करतो आणि शब्दानं जो समाज सुधरत नसेल राज, त्या समाजातल्या समाजकंटक लोकांना तुम्ही शस्त्रानं सुधारण्याचं काम करा. कारण आपल्याला धर्माचा गाळा पुढे हाकत न्यायचा आहे. धर्म टिकून राहायला पाहिजे. कारण धर्म टिकेल तर देश टिकेल, देश टिकेल तर तरुण पिढी टिकेल. नाही तर आज या तरुण पिढीचा विचार आपण तरुण पिढीचा विचार जर करण्याचा आपण प्रयत्न केला तर 15-15 वर्षाचे मुलं आज मद्यपेयामध्ये तल्लीन आहेत. ज्यांची गरज आज कीर्तनात पुढे पाहिजे ते पुढे दिसत नाहीत. ते फक्त डीजेवर पुढे दिसतात आणि त्यांच्या तोंडातून एकच शब्द असतो, बजाव. ते तमाशा डीजेवर पुढे दिसतात. त्यांची गरज इथं आहे. 15-15 वर्षाचे ज्याच्या ओटावर मिशी सुद्धा व्यवस्थित नाही असा मुलगा शिशी फोडून जर दारू पित असेल तर मला असं वाटतंय आपण त्याला योग्य दिशा दाखवली पाहिजे. आणि योग्य दिशा दाखवण्याचं साधन केंद्र जर कोणतं असेल तर ते कीर्तन आहेत. म्हणून कीर्तनामध्ये विषय शिकवल्या जातात धर्म. अजून काय बोललं पाहिजे? विठोबा रे कुमाई जय जय विठोबा रे कुमाई जय जय विठोबा रे शब्दावर आपल्याला रात्रभर कीर्तन करता येईल. कारण धर्म काही सामान्य नाही आहे. धर्माचा विस्तार फार मोठा आहे आणि धर्माचा विस्तार फार मोठा आहे. म्हणून धर्माच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कीर्तनामध्ये तुम्ही येता माता माऊल्यांनो, पण तुमच्या घरी जर तरुण मुलं असतील, तुमच्या घरी तुमच्या तरुण मुली असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये जाऊन बसा. कारण 12 महिन्यात केलेलं पाप या 2 तासामध्ये धुवून निघत असतं. ही ताकद आहे. एक जरी देवाचं नामस्मरण तुमच्या कानावर आलं तरी तुमचे सगळे पाप धुवून निघत असतात. पाप्यातले पापे सुद्धा देवाच्या नामस्मरणानं मुक्त झाले. भागवतात महाराजांनी सांगितलं असेल तुम्हाला. वाल्याचा वाल्मिक व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर इथं येऊन बसा. किती पाप केले होते त्याने. 7 राजन भरले होते म्हणे. एक मोरी एवढा खडा राजनामध्ये टाकायचा, एक माणूस मारला की टाकायचा. 7 भरले होते. पण धर्म शिकवणारे साधू त्याच्या जीवनामध्ये भेटले. नारद महर्षीने त्याचा रस्ता बदलला. आणि हे संत महात्मे ज्या रस्त्यानं आपण जातो त्या रस्त्यानं आपल्याला कधी जाऊ देत नाहीत. हे अगोदर गेलेले आहेत. अगोदर त्यांनी काटे साफ केलेले आहेत.
पण तुम्हाला काट्यातून जाण्याची सवय पडली, त्याला संत तरी काय करणार आहे? सांगतायत बाबा काळी पन्नी अन्न पाप आहे, आणू नये. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, लोक फक्त त्याचीच वाट पाहतात. एकदा सप्ताह होऊ दे रे तू. दर रविवारी अर्धा किलो आणत असतो, या रविवारी किलोभर आणतो. काळी पन्नी. हा, काय सार्थक आहे आपल्या सप्त्याचं? सांगू तुम्हाला सप्त्याचं सार्थक. सप्ताह हा धर्म शिकवतो, संत धर्म शिकवतात. सप्त्याचं सार्थक ज्या दिवशी झालं पाहिजे, ज्या दिवशी ज्या वर्षी आपल्या गावात सप्ताह बसत असेल ना, त्या दिवशी कमीत कमी 3 टाळकरी आपल्या गावातले पोरं कीर्तनात उभे राहिले पाहिजे. झाला सार्थक सप्ताह. सप्त्याचं सार्थक त्या वर्षी असेल, एखाद्या महाराजाचं कीर्तन ऐकल्यानंतर मांग बसणारा तरुण पुढे येत असेल, महाराज आजपर्यंत मी खूप खाल्लं महाराज, आजपर्यंत मी खूप पिलं महाराज, पण शपथ घेतो महाराज मारुतीराच्या दरबारात, या वर्षी आमच्या गावात सप्त्याचं इतकं वर्ष आहे. आज तुमच्या समोर, जनतेच्या समोर मी माळ घालतो महाराज, आजपासून काळी पन्नी शिशी दिसणार नाही महाराज. झाला तुमचा सप्ताह सार्थक. झाला पाहिजे ना. आपण अनेक वर्ष सप्ते करत जातो, पण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. याचं कारण आहे की ज्याची गरज आहे ते पुढे दिसत नाहीत. म्हणून तुमच्या घरात तरुण मुलं मुली असतील तर त्यांना कीर्तनामध्ये येऊन बसवलं पाहिजे. भाग्यवान आहेत या मुली बसलेल्या बघा, छोट्या छोट्या माझ्या छोट्या छोट्या मुलीसारख्या या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. आणि या मुलीच्या हातामध्ये देशाची दोरी आहे. इथं मुलं बसलेली आहेत, या मुलांच्या हातात देशाची दोरी आहे. नेहमी सांगतो तेवढा भाग आणि सांभवतो कीर्तन. इंसाफ की डगर पे पुरव ऐका, बच्चो दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, रस्ते बड़े कठिन है, चलना संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, भारत माता की. म्हणून हे कीर्तन काय नुसतं कीर्तनाचं असं नाही, हे कीर्तन प्रबोधन करते. हे कीर्तन कधी काळी देशाच्या सीमेवर जाते, आणि हे कीर्तन कधी कधी सीमेवर जाणाऱ्या तरुणाला दिशा दाखवते. म्हणून धर्मानं जगा, नीतीनं वागा, अधर्म करू नका. कारण अधर्मानं कधी कोणाचं चांगलं झालं नाही. अधर्म शेवटी तुम्हाला तुमचं वाटोळं करून देते. रावणाचं वाटोळं झालं, इंद्राचं वाटोळं झालं, गजेंद्राचं वाटोळं झालं, मखराचं वाटोळं झालं, मोठमोठ्या देवादिकांचं जर वाटोळं होत असेल तर आपण 4 भीतीच्या संसार करणारे माणसं, आपलं काय कल्याण होणार आहे का? आपलं कल्याण होणार नाही माझ्या राजांनो. म्हणून धर्माचं पालन करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रीमंत तुकाराम महाराज सांगतायत, तुकोबा, आम्ही या समाजाला शब्दांनी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला नाही वाटत की हे लोक समाजात शब्दानं सुधारते म्हणून सांगितलंय. शेवटी श्रीमंत तुकाराम महाराज बोलून थकले. नाविलाजानं तुकोबाराच्या वाणीला थोडी विलांटी द्यावी लागली. तुकोबारा असं म्हणतायत, किती सांगू तरी न कीजे बटकीजे पुढे शेंदडीचे रडतील. शिवी दिली बा, कारण गाथ्यामध्ये अनेक शिव्या आहेत, पण त्या आपल्यासारख्यानं देऊ नये, त्या त्यांना शोभतात. त्या शिवेमध्ये सुद्धा प्रेम आहे, कारण साधूच्या शिवीमध्ये सुद्धा जगाचं कल्याण असतं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. साधू शिव्या देऊन जरी बोलले तरी तुमचं कल्याण आहे, साधू वाईट जरी बोलले तरी तुमचं कल्याण आहे, आणि आपण चांगलं जरी बोललो तरी आपलं वाटोळ आहे. पहा तुम्ही एखाद्याला बोलून समोरचा तुम्हाला शाबासकी नाही, तो कॉलरच पकडते, महाराज तू असा बोललाच कोण सांग. म्हणून आपल्या बोलण्यामुळे अधर्म आहे आणि साधूच्या बोलण्यामुळे धर्म आहे. म्हणून साधूच्या बोलण्याप्रमाणे आपण जीवन जगत असाल तर मला असं वाटते तुम्ही जन्माला आले या गोष्टीचं सार्थक ठरेल. म्हणून जन्म आलो त्याचे आजी सार्थक झाले साचे, कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. याचं तात्पर्य असं आहे माझ्या राजांनो की साधू तुम्हाला कधी वाईट मार्ग दाखवत नाहीत. साधू असं म्हणतात, आम्ही ज्या मार्गाने गेलो हा मार्ग पूर्वी फार वाईट होता. तुकोबाला त्रास झाला, ज्ञानोबाला त्रास झाला, चला शेगावला,